तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे। लोकेशन भानगर पोर्ट अलवर स्टेशन राजस्थान। बीड बाय माधव सिंग 16 सेंचुरी टाइम म्हणजे त्या काळी। आजची स्थिती पूर्ण उद्ध्वस्त स्थिती आहे। एका काळी इथं सगळं नॉर्मल होतं, लोक राहत होते आणि एकाच रात्रीत पूर्ण गाव उद्ध्वस्त झालं। अरे हे काय बोलतोय? एकाच रात्रीतून लोक कसे काय गायब होतील? थांब सांगतो। भानगड किल्ला हा पूर्ण भारताचा सगळ्यात हॉन्टेड प्लेस म्हणून जाणला जातो। एकदा एका तांत्रिकेने राजकुमारीवर काला जादू करण्याचा प्रयत्न केला होता। अरे पण तू हे कशाला सांगतोयस? गावातले लोक कुठे गेले ते सांग। अरे हीच तर स्टोरी आहे। बघ, तो तांत्रिक जादूटोणा करीत होता तेव्हाच राजकुमारीनं बघितलं आणि राजकुमारीनं दगड हातात घेऊन त्या तांत्रिकेला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तांत्रिकेने मरताना शाप दिला की शहर उद्ध्वस्त होईल। अरे यार, तू कोणतीही गोष्ट सांगून कोणतेही लॉजिक लावत आहेस। थांब, मी गुगलवरच सर्च करतो। पाहिलं, याच्यावर अजून काही ठोस पुरावाच भेटला नाही। काही लोक अचानक निघून गेले असं म्हणतात, तर काही लोक हळूहळू करीत साऱ्यांनी गाव सोडलं असं म्हणतात। इतक्या वेगवेगळ्या स्टोरी आणि लोक काही काही सांगतात, हे सगळं सांगायला बसलो ना तुला तर हा व्हिडिओ खूप लांब होईल। असं आहे का? मग तिथल्या आजूबाजूच्या लोकांचं काय मानणं आहे त्याच्याविषयी? तिथले लोक म्हणतात रडायचा आवाज येतो, चालायचा आवाज येतो, कसला तरी आवाज सारखा येत राहतो रात्रीचे, पण ते आपल्याला नक्की आवाज येतो का नाही तिथं जाऊनच समजल, आपल्याला तिथं जावं लागेल। अरे यार, तू येडावलास का? अरे 1000 किलोमीटर लांब आहे ते। ChatGPT ला विचारून पाहिलं मी। एकदम बरोबर, आपण तिथं जाऊ शकत नाही, पण आपल्याकडे तिथले रात्रीचे व्हिडिओ आणि ऑडिओ आहेत। आता मी सगळी सच्चाई बाहेर काढूनच राहील। पण ते व्हिडिओ तुझ्याकडे आले कसे काय? थांब, आता सगळं सांगतो शांतपणे। भरपूर लोकांना माहिती असेल, एक चॅनल आहे XYZ, त्या टीमने रात्रीचे तिथे कॅमेरे लावले होते। त्यांनी तिथं 3 गोप्रो कॅमेरे आणि एक व्हिडिओ कॉल लावून मोबाईल ठेवलेला होता। त्या कॅमेऱ्यांमध्ये काय काय रेकॉर्ड झालं ना ते पाहून तुमचे होश उडतील। तो व्हिडिओ कॉल लावून मोबाईल ठेवला होता ना, त्याच्यात तर काय असं खास रेकॉर्ड नाही झालं, पण त्या 3 गोप्रो कॅमेऱ्यामध्ये इतकं खतरनाक रेकॉर्ड झालेलं आहे। तर पहिल्या गोप्रो मध्ये काहीतरी चालण्याचा आवाज येत आहे, तर तुम्हीच बघा नेमकी काय आहे। आणि दुसऱ्या कॅमेऱ्यात तर याच्यापेक्षाही खतरनाक आहे। तुम्हीच विचार करा, अचानक एकदम शांतपणे जागी ठेवलेला कॅमेरा कसा काय खाली पडेल। पण असं पण झालं असेल ना की तो कॅमेरा कोणत्या तरी पक्षाने खाली पाडला असेल। ते नेमकं काय आहे मला सांगता येणार नाही, पण तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये याच्यापेक्षाही खतरनाक रेकॉर्ड झाला आहे। मला असं वाटतंय की कोणीतरी गेट बंद चालू करीत आहे। आता खरा विश्वास बसला तर तिथं भूत आहे। पण एका इंटरव्ह्यू मध्ये एक म्हातारी म्हणती की तिथं भूत बीत काहीच नाही आहे। भूत है भूत वूत कुछ भी नहीं है। जैसे पुराना माल खजाना है, गवर्नमेंट लाइट लगाएगी, अलावा करेगी। अरे यार, तू खूप जास्त कन्फ्यूज केलं। मी चाललो आता, मला नाही करायचं। तर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहत असाल तर खूप खूप धन्यवाद आणि याला लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। और हाँ, मैं XYZ की टीम से माफी चाहता हूँ कि उनके कुछ क्लिप मैंने अपनी वीडियो में लिए, तो आपको उनका फुल वीडियो देखना है तो मैंने डिस्क्रिप्शन में लिंक दे दी है। आणि हो, तुम्हाला समजलंच असेल की आम्ही हा माईक का बरं यूज करतोय। तो माईक याच्यामुळं फुटला। ए, माझ्याकडून नाही फुटेल, तुझ्याकडूनच फुटेल। गप, आता तुलाच डोकं लावलं मला।